नाही तेवढं पॉलिटिकली करेक्ट ठेवायला लागतंच मला वर्गात देखील. सो इकडे पण थोडं प्रयत्न करीनच मी ठेवायचा. ओके. तर आज आपल्या 11वी च्या शाळेत आरती जाधव आपली वर्गमैत्रीण, तिचा मुलगा सिद्धांत मेनन याला आपण त्याच्या करिअर बद्दल बोलण्यासाठी आमंत्रित केलंय. सिद्धांतने बेसिकली मायक्रोबायोलॉजी मध्ये शिक्षण घेतलंय. गेली 3 वर्ष तो MPSC आणि UPSC ची तयारी करून घेणाऱ्या एका शिक्षण संस्थेमध्ये शिकवण्याचं काम करतोय. आणि त्याच्या आधी 6 वर्ष तो विप्रो आणि टेक महिंद्रा सारख्या नावाजलेल्या IT कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करत होता. आणि आज आपल्याला तो सरकारी यंत्रणा आणि त्यात शिरण्यासाठी लागणारे कष्ट या विषयावरती माहिती देईल. तसेच नोकरशाही म्हणजेच ब्युरोक्रसी ची खोल जडलेली मुळे, त्याची काही उदाहरणे, या नोकरशाहीमुळे सरकारी नोकरी मिळवताना आणि करताना येणारी आव्हानं याबद्दल तो थोडक्यात सांगेल. आणि हल्लीच सरकारने घेतलेल्या एक महत्वाचे निर्णय किंवा घडलेल्या घटना यामध्ये सरकारी यंत्रणेचा आणि त्यातले काम करणाऱ्या ऑफिसर्सचा काय सहभाग असतो त्याच्यावरती आपण वेळ असेल त्याप्रमाणे चर्चा करू. तर 11वी क या वर्गातर्फे सिद्धांत तुझं मी स्वागत करतो आणि सेशन चालू करायला तुला विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच काका. ओके. आता असं आहे की थँक्यू फॉर द एक्सलंट इंट्रोडक्शन. म्हणजे खूपच छान. आय एम ॲट लॉस ऑफ वर्ड्स टू थँक्यू फॉर दॅट. Of course, you have introduced me as Siddhant Menon, so thank you for that. And I've been working with Unique Academy as a faculty for about 3 years. And UPSC and MPSC दोन्ही aspirants साठी faculty म्हणून आहे. मागच्या वर्षीपर्यंत माझ्याकडे राउंड अबाउट 6 सब्जेक्ट्स वगैरे होते बेस्ड ऑन वेरियस पार्ट्स दॅट आर टेकन अप फॉर UPSC. ह्या वर्षी आय हॅव आस्क्ड देम की बाबा थोडं तरी कमी करा. अँड सो वी आर वर्किंग ऑन दॅट. MPSC आणि UPSC जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लक्षात असं येतं लगेच की अरे लाल दिव्याची गाडी आहे आणि खूप पैसा आहे आणि पॉवर येते इमिजिएटली. सगळ्या खूप छान आहेत गोष्टी, नो डाऊट. आणि जे पास होतात दे ऍक्च्युअली डिझर्व इट. बट त्याच्या मागे ना एक ह्यूज अशी एक अंडरबेली आहे जी लोक बघत नाहीत किंवा त्यांना माहित नाही. मेहनत खूप आहे. अडकलं तुझं, फ्रीज झालंय सिद्धांत. येत आहे, फ्रीज झाला होतास. आता येते. ओके ठीक आहे. दीज आर वन ऑफ द थिंग्स की थोडस होतच मध्ये. सो जसं मी म्हणत होतो की तसं म्हणजे बेनिफिट्स आणि पर्क्स खूप आहेत ह्याच्यात, नो डाऊट. देयर इज लाईक जे पॉवर येतो, पैसा आहे, अँड देयर इज लॉट ऑफ फॅन फॉलोईंग ऑल्सो. म्हणजे तुम्ही जर का इव्हन DYSP आणि वरच्या पोस्टला गेलात, आय मीन IPS वगैरे असाल तर म्हणजे तुफान. बट ॲज आय सेड की एक छोटीशी ना अंडरबेली आहे ह्याला की देयर इज लॉट ऑफ सॅक्रिफायसेस दॅट दी स्टुडंट्स गो थ्रू. नंबर्स मध्ये द्यायचं झालं तर UPSC ची एक्झाम दरवर्षी अराउंड 10 लाख ऍस्पिरंट्स देतात, 10 लाख ऍस्पिरंट्स इन ऑल. आणि त्याच्यातनं टोटल सीट्स जी अवेलेबल आहेत दॅट इज अराउंड 1000 सीट्स ओनली. जरी तुम्ही पास झालात दॅट इज अ रेशिओ ऑफ 0.01%. आणि जस्ट टू गिव्ह अनदर एक्झाम्पल की 99 परत फ्रीज झाला. ओके, आता येतोय? हा येते. सो 99.9% स्टुडंट्स पास होत नाहीत. सो दॅट्स अ ह्यूज प्रॉब्लेम. मग त्या मुलांचं काय किंवा पुढं काय होतं आणि दी अमाऊंट ऑफ एनर्जी अँड टाइम दॅट दे हॅव पॉसिबली वेस्टेड किंवा त्यांच्या पेरेंट्सनी देखील तेवढं इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे आपण फक्त मुलांचं बघू शकत नाही तर घरच्यांचं देखील बघायला लागतं की आय मीन दे हॅव पुट इन सो मच मनी अँड एव्हरीथिंग इन इट, राईट? So we're looking at around 99.9% students who do not pass. आणि त्यांचं काय होतं किंवा त्यांचं पुढं काय करता येईल आपल्याला. आणि दिस ह्यूज बल्ज दॅट वी आर मिसिंग आउट ऑन.
मे बी थोडंसं सिरियस होईल, बट दिस इज ऍक्च्युली दी फॅक्ट. आणि खूप घाणेरडी गोष्ट आहे मागच्या बाजूला जे चालतं ते, जे पास होत नाहीत ते. टेक इन टू कन्सिडरेशन की 21, ऍट द एज ऑफ 21 वेन समवन ग्रॅज्युएट, समजा इंजिनियर झाले मे बी 22 पर्यंत, त्यानंतर वेन दे जॉईन अ सर्टन क्लास, आता क्लास असतो एक राऊंड अबाउट एक इयरचा, राईट. आणि ही एक्झाम आहे ना 3 स्टेजेस मध्ये होते, विच इज युअर प्रिलिम्स, मेन्स आणि मग त्यानंतर इंटरव्ह्यू. एक 12 विषय असतात, जास्त नाही, 12च असतात, आणि सगळे ग्रॅज्युएशन लेवलला असतात. सो इट इज लाईक क्रॅम्पिंग 12 वेगळे विषय, त्यांचं ग्रॅज्युएशनचं टाइम पिरियड, ऑल ऑफ दॅट इन 1 year टू अपियर फॉर द एक्झाम दॅट विल बी कमिंग अप इन द नेक्स्ट इयर. बापरे. म्हणजे एवढं ह्या लेवलला त्यांना करायला लागतं. आता ह्या विषयांबद्दल बोलणं झालं, आता कसं करू, थोडं विषयाबद्दल बोलू की विषय कुठले असतात, त्यांना काय एक्सपेक्टेड आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, आणि ते विषय त्याला लागू कसे होतात, आणि कुठं मुलं मिस आउट करतात. सो दॅट इज वन थिंग. जे मुलं पास होतात त्यांचे खूप सारे असे म्हणजे त्यांचं स्ट्रगल वगैरे ते खूप येतं युट्यूबला, सो ते तुम्ही कदाचित बघितलं पण असेल. सम ऑफ यू माइट बी द वन्स हू हॅव क्लिअर्ड सच एक्झाम्स, राईट. मग तुम्हाला ते माहिती आहे की व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. बट व्हॉट हॅपन्स टू दोज स्टुडंट्स की त्यांचं काय झालंय नंतर इफ दे फेल, त्याच्याबद्दल थोडंसं मला वाटतं जाणणं देखील गरजेचं आहे. बिकॉज दॅट इज वेअर वी आर लुझिंग आउट ऑन द युथ फॉर इन आवर कंट्री रादर. सो विषय जे असतात 4 मेजर विषय आहेत. दॅट इज हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. आता हिस्ट्रीमध्ये आपलं रेग्युलर एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न. जॉग्रफीमध्ये फिजिकल जॉग्रफी आलं किंवा ह्युमन जॉग्रफी, ऑल ऑफ दीज पार्ट्स कम इन टू प्ले. इकॉनॉमिक्स मध्ये की व्हॉट हॅपन्ड फॉर ऑल दीज इयर्स, 5 year प्लॅनिंग काय होतं, प्लॅनिंग कमिशन काय होतं, नेहरूनी जे सेटअप केलं होतं, त्यानंतर आता जे नीती आयोग आहे त्याच्यामध्ये चेंजेस काय झाले, वेअर इज द गव्हर्नमेंट गोईंग, जीडीपी, आणि एव्हरीथिंग कम्स इन टू प्ले. आणि पॉलिटी एक असा विषय आहे जो मुलांना एकदम व्यवस्थित माहिती पाहिजे, बिकॉज इट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ आवर कंट्री. मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल्स किती आहेत, काय आहे, त्या आर्टिकलचा अर्थ काय होतो, याच्या व्यतिरिक्त ते आर्टिकल्स वरनं लॉस कसे बनतात आणि ते किती व्हॅलिड आहेत, सुप्रीम कोर्टाचे काही ऑर्डर्स येतात ते किती लागू करायचे, कसे करायचे, हे सगळं काम जेव्हा सिव्हिल सर्व्हिसला करायला लागतं तेव्हा त्यांना कॉन्स्टिट्यूशन धरून चालायला लागतं. सो पॉलिटी हे माहिती पाहिजे व्यवस्थित. सो दीज आर दी 4 मेजर टॉपिक्स ऑर 4 मेजर सब्जेक्ट्स राहतात. याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर त्यांना सायन्स आहे, सो या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आणि कम्प्लीट आता म्हणतात ते एक्झाम मध्ये ना ते थोडं सांगतात युपीएससी की आपण फक्त 12वीच्या लेवल पर्यंत विचारू वगैरे. ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तसं होत नाही. म्हणजे त्यांना ग्रॅज्युएशन लेवलचा अभ्यास केला त्यांनी तर त्यांना आन्सर करता येतात. वी विल बी डिस्कसिंग अबाउट हाऊ दीज एक्झाम्स ऑल्सो वर्क. ह्याच्या व्यतिरिक्त सायन्स आहे, सायन्स अँड टेक आहे. सो डिपेंडिंग अपॉन व्हॉट न्यू थिंग्स दॅट आर कमिंग इन. आता तुम्ही ते हायपरलूप बद्दल देखील ऐकलं असेल. इलॉन मस्कनी एक मोठा प्रोग्राम लॉन्च केला होता. इथं असं एक व्हॅक्युम ट्यूब बनवायची आणि मग जोरात ट्रेन जाईल एका 1 पॉइंट ए टू पॉइंट बी. म्हणजे ही प्लॅन्स टू ट्रॅव्हल फ्रॉम बॉम्बे टू पुणे इन अबाउट 23 minutes. म्हणजे तो प्लॅन आहे. सो दीज आर न्यू थिंग्स दॅट आर कमिंग अप. इव्हन क्रायजीन्स वरती बेस्ड बायोटेक मध्ये काही चेंजेस करायचे असतील, म्हणजे न्यू टाइप्स ऑफ टोमॅटोज किंवा पोटॅटोज सेटअप करायचे आहेत. ऑल ऑफ दॅट इज ऑल्सो बीइंग डन. आय डोंट नो इफ यू गाईज हॅव हर्ड अबाउट DNA टेस्टिंग जे आता होतं टू चेक ऑन युअर ancestry. So there is something like ancestry.com or 23 and someone, असं एक काय, त्यामध्ये तुम्ही DNA सॅम्पल पाठवता and then they tell you की तुमचे जे जीन्स आहेत ते वर्ल्ड मध्ये कुठून आलेले आहेत. सो ऑन those lines a lot of Europeans are into this because there's a lot of intermingling between these countries, right? So काही आयरिश जीन्स येतात, there is something from Scandinavia. सो असे पण आपल्याकडे पण देखील सुरू झालेले आहेत. सो दीज आर न्यू टेक्निक्स अँड थिंग्स दॅट इव्हन द सिव्हिल सर्वंट्स नीड टू नो, because these techniques in the next 20 years or so will grow to a point where it might become a regular thing. म्हणजे आता बघा 20 वर्षापूर्वी असं कोणाला वाटलं नव्हतं की कदाचित आपण झूम कॉलवर असू. And 20 years from now, no, there might be new things that might come up. So as civil servants, you have to be very careful about these new things that are happening around you. म्हणून सायन्स अँड टेक हा असा विषय त्यात ऍड केलेला आहे.
त्याच्या व्यतिरिक्त इंग्लिश लँग्वेज आहे अँड वन रिजनल लँग्वेज. सो मोस्ट ऑफ आपली मराठी मुलं सगळी मराठीच प्रिफर करतात अँड दॅट इज हाऊ इट इज बेस्ड. याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि स्कीम्स ह्याच्यावरती एक कम्प्लीट सेपरेट सब्जेक्ट येतो, व्हॉट वी कॉल ॲज ह्युमन राईट्स अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आता काय करतंय, काय करत नाहीये, किंवा काय चेंजेस करायला पाहिजेत, कुठले पॉलिसीज कसे इम्प्लिमेंट होत आहेत, कधीपासून करत आहे, त्याच्यामध्ये जर का नवीन स्कीम्स कुठले काढले. फॉर एक्झाम्पल, एक इंदिरा आवास योजना म्हणून एक स्कीम असायची आधी, तिथं गावातल्या लोकांना घरं बांधून द्यायची सरकार. नाव दॅट स्कीम हॅज बीन टर्न्ड इन टू प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. सो हे चेंजेस झाले आहेत का, पेपर वर्क चेंज होतो, त्याच्यामध्ये काय अजून, म्हणजे घराची जर का एक डिमेन्शन दिलं असेल, मे बी 20 स्क्वेअर मीटरचं घर बांधायचं आहे, दॅट हॅज टू बी मूव्ह टू 25 स्क्वेअर मीटर्स. त्याचे डिमेन्शन्स काय यायला पाहिजेत, कुठले मटेरियल्स वापरले पाहिजेत, एवढ्या एकदम छोट्या छोट्या बारकाईनी गोष्टी सिव्हिल सर्व्हन्ट्सना बघायला लागतात. त्यासाठी हे स्कीम आपल्याला माहिती पाहिजेत कम्प्लिटली बिफोर यू इवन जॉईन द सर्व्हिसेस. म्हणजे असं नको व्हायला की तुम्ही एक्झाम दिली आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंटचे स्कीम्स माहित नाहीत. सो झिरो पासून ट्रेनिंग करण्यापेक्षा ऍटलीस्ट टू हॅव सम बेस म्हणून हे एक्झाम अशी घेतली जाते, ज्याच्यामध्ये काही पॉलिसीज असे येतात की गव्हर्नमेंटचे काय चालू आहे काय नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे. And of course, what is happening in day-to-day life, current affairs. So during this Corona time period, what has happened maybe a month ago, what were we anticipating? म्हणजे lockdown 1, 2, 3 मध्ये फरक काय आहे, का करायला लागले, if we have unlocked it now, what are the differences? आता युकेनी हर्ड इम्युनिटी चालू केली आहे, ती इंडियानी चालू करायची का नाही करायची, या गोष्टी ज्या आहेत हे सगळे मोठ्या कॉन्फरन्सेस मध्ये civil servants and even the lawmakers and even scientists also have to sit together and decide. Because even if scientists say की आता अनलॉक करायचं आहे किंवा लॉकडाऊन करायचं आहे, ते मशिनरी आपल्याला जमणार आहे का करायला, ह्याचं डिसिजन देखील सिव्हिल सर्वंट्स कडे असतं. बिकॉज यू जस्ट कॅनॉट से की चलो लॉकडाउन कर दिया, कर दो अभी, इसके आगे जो करना है, दैट इज नॉट हाउ इट वर्क्स. सिव्हिल सर्वंट्स हॅव टू डिसाइड एज वेल की आता लॉकडाऊन करायचं जर का असेल, डू वी इवन हॅव द प्रॉपर मशिनरी टू डू सो. का आपली लोक आपली फिरणार आहेत बाहेर, का ते ऐकणार नाही आहेत, मग पोलीसवाल्यांचा खूप ह्याच्यात व्हॉट डू वी से हातभार खूप होता. आय मीन द अमाउंट ऑफ वर्क दॅट द पोलीस हॅव डन especially during the lockdown is tremendous. It has been going even up to the PMO की या IPS लोकांनी किंवा या हवालदारांनी किती काम केलेलं आहे, कम्प्लीट डेटा सगळा गेलेला आहे, and that is a huge thing that they have done. But these are the things that civil servants need to do. आता हे पास होणं, it's not, as I said, it's not that easy, right? आणि कमिंग टू द एक्झाम, द पॅटर्न ऑफ द एक्झाम इज गोइंग टू बी युअर प्रिलिम्स, मेन्स अँड इंटरव्ह्यू. व्हेन लुकिंग ॲट प्रिलिम्स, दोनच पेपर असतात त्याच्यात आणि बहुपर्यायी असे पेपर आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे. सो यू जस्ट लुक ॲट द क्वेश्चन अँड यू मार्क अ सर्टन आन्सर, देयर इज ऑफकोर्स नेगेटिव्ह मार्किंग अँड ऑल. मेन्स मध्ये तुम्हाला लिहायचं असतं. नाव मेन्स मध्ये गंमत अशी होते, टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आर व्हेरी वेग समटाइम्स, म्हणजे व्हेरी वेग. आपण अभ्यास करतो कुठल्या तरी गोष्टीचा आणि इतकं छान विचारतात ना. टू गिव्ह यू एन एक्झाम्पल ऑन दिस. व्हिडिओ पिक्चर गेले. हा आलं. ओके, बोल. सो टू गिव्ह यू एन एक्झाम्पल ऑन दिस क्वेश्चन, आता हिस्ट्री मध्ये ना 2012 एक छान क्वेश्चन पडला होता. आता तुम्हाला मी गंमत दाखवतो. आता आपण जेव्हा ब्रिटिश पिरियड बघतो तेव्हा सगळे व्हाईसरॉय हे वाईट, हे असं ठरलेलं होतं, राईट? पण आणि सगळे आपले प्राईम मिनिस्टर हे सगळे छान, म्हणजे त्यात काही वाद नाही. आपले जे लोक आहेत ते सगळे चांगले, ब्रिटिशांनी आपल्यावर अत्याचार केला म्हणून ते सगळे वाईट, असं आपल्या हिस्ट्री बुक्स मध्ये बरचसं असं या टाईपमध्ये दाखवलं जातं. क्वेश्चन एक असा पडला होता की लॉर्ड कर्झन आणि जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये साम्य सांगा आणि 250 शब्दांमध्ये लिहायचं. आता गंमत मुलांची अशी झाली की लॉर्ड कर्झन बद्दल चांगलं काय लिहायचं, कारण की आम्ही इतकी वर्ष चुकीचंच शिकत आलो की ते खूप वाईट होते, अत्याचार केले आपल्यावर, लोकांना मारलं वगैरे, हे सगळं शिकत आलो. पण वेन लुक ॲट लॉर्ड कर्झन
अपार्ट फ्रॉम दी फॅक्ट दॅट 1905 ची त्यांनी बेंगॉलची फाळणी केली जरी असेल आणि त्याच्यामुळे मुस्लिम लीग फॉर्म झालं आणि त्याच्यानंतर पार्टिशन वगैरे झालं, तरी त्यांनी रेल्वेसाठी, एज्युकेशनसाठी अँड इवन फॉर हेल्थ सर्व्हिसेस आणि बिल्डिंग ऑफ रोड्स इन इंडिया, इवन पोर्ट्स, त्यांनी खूप छान केलं होतं. इन दिस 5 year stint as a viceroy, he had actually helped develop the entire GDP of India in such a way की पुढचे 20-25 वर्ष त्यांना राज्य करायला काही प्रॉब्लेम नव्हता. आता त्यांच्या हे जर का माहित असेल तर जवाहरलाल नेहरू आणि कर्जत यांचं साम्य लिहायला खूप सोपं होतं. युपीएससीचं हे प्रश्न विचारायचं कारण एवढंच की तुम्हाला एका कॉइनचे दोन्ही बाजू बघता आले पाहिजे. As a civil servant, you need to know both sides of a coin. You just cannot judge a person just because you read something in the newspaper, right? So हे तुम्हाला हे कळायला पाहिजे, त्यासाठी असे क्वेश्चन. बेस्ड ऑन ऑल ऑफ दिस पिक्चर बराच वेळ गेलेला आहे, मी तुला डिस्टर्ब नाही केलं. शेखरचा बरोबर येतोय. शेखर काहीतरी गडबड करतोय वाटतं. ते काय करताय माहित नाही, तुझा पिक्चर जातोय त्याच्या बरोबर येतोय फुल. तू एखाद वेळ वायफायच्या जवळ जातो का? नाही, मला आहे ऍक्च्युअली कव्हरेज फुल. आहे का? अच्छा अच्छा, मधूनच पिक्चर जातोय तुझं. ओके, बोल बोल. पिक्चर जातोय का? आता आला ना? हा, ठीक आहे. ओके, या सो आता पूर्णच फ्रीज झालं. काय करायचं? आय डोंट सी एन इश्यू हिअर. तू शेखरच्या फोनवर बस, नाही तर तू स्वतःला अनम्यूट कर. तुला स्वतःला अनम्यूट कर. हा, आता शेखरच्या फोनवर बोल. हा बोल. अनम्यूट कर, शेखरला अनम्यूट कर. Yeah. Yeah. So, as I was saying, yeah, the basic idea that is, yeah. So that was the basic idea ki what a civil servant needs to go through, especially for the exam, right? ह्याच्या व्यतिरिक्त आता हे सगळं ऐकायला मे बी 10 minutes ठीक आहे, बट हा कम्प्लीट टाइम पिरियड जो आहे ना, हा 1 वर्षाचा आहे. सो ऍडव्हर्टाइजमेंट आल्यापासून जेव्हा तुम्ही प्रिलिम्स देता, मेन्स देता आणि इंटरव्ह्यू देता आणि त्यात जर का तुम्ही पास होता, त्याला कम्प्लीट 1 वर्ष लागतं. सो इट इज नॉट वन ऑफ द इझिएस्ट थिंग्स टू डू. तुम्ही टाइम देखील इन्व्हॉल्ड. आणि अजून एक गोष्ट, ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेही जर का पास झाला नाही किंवा कट ऑफच्या वरती तुम्हाला मार्क मिळाले नाहीत, तर तुम्हाला ती सगळे स्टेजेस परत करायला लागतात. हो हो. So now to give you an example again, as we were discussing about a graduate maybe 21 years of age, त्यांनी जर का 1 वर्ष क्लास केला, त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट आली एक्झामची आणि त्याच्यानंतर ते परत बसलेत एक्झामला, दॅट इज 2 years गॉन राईट देअर. ओके, आफ्टर दॅट त्याच्यामध्ये जरी समजा ते मेन्स पर्यंत गेले आणि मेन्सचे पेपर कदाचित त्यांना चांगले जमले नाही लिहिता आणि अनफॉर्च्युनेटली फेल ऑर समथिंग, परत पुढच्या वर्षी जेव्हा ऍड येईल त्याच्यानंतर त्यात त्यांना परत बसून परत तो पूर्ण वर्ष घालवायला लागतो. अँड इफ दे क्लिअर दॅट देन इट इज फाईन, इफ नॉट दॅट इज 3 years डाऊन. आणि हे प्रोसेस परत करायची असेल तर पुढचं अजून 1 वर्ष जातं. दॅट्स अबाउट 4-5 years दॅट दी स्टुडंट स्पेंड. आणि त्याच्यानंतर ते कुठेतरी पास होतात. आय मीन इट इज दॅट बॅड. कॉम्पिटिशन तेवढी आहे अँड एव्हरीथिंग कम्स इन टू. apart from this, if you look at the mental trauma now, 21-22, आणि त्यांना वाटतं की हो आता सारी दुनिया मुठ्ठी में टाईप मध्ये, बिकॉज कॉलेजमधनं जस्ट बाहेर पडलेले असतात. अँड देन सडनली लाईक 4-5 years बघता बघता they were like 21, now they are 26-27 with absolutely no job prospects if they do not clear that is.
आणि समजा ग्रॅज्युएशनचं जे त्यांनी केलं होतं त्यांना आठवत देखील नाही, कारण की 5-6 वर्ष झाली. मग कॉलेज प्लेसमेंटमध्ये जे मिळालं असतं कदाचित ते आता परत मिळणार नाही. आणि आफ्टर 5-6 years they have to start again from scratch in somewhere else if they want to work somewhere. मग अशा ह्यांनी काय करावं हा ऍक्च्युली खूप मोठा प्रश्न पडतो when it comes to civil service aspirants who do not clear. And the people who do not clear are like 99.9%. So खूप मोठा नंबर होतो. आणि हा फक्त युपीएससी सांगतोय मी. स्टेटचे एक्झाम्स हे असेच इव्हन त्यांचं सुद्धा तेवढाच पर्सेंटेज मुलं पास होत नाही. त्यांचे एक्झाम्स वेगळे, सेंटरचे एक्झाम्स वेगळे, and the number and the kind of posts that are there are also different. म्हणजे स्टेट मध्ये जर का बघितलं तर तुम्हाला काय सीईओ बनता येतं किंवा तहसीलदार, नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी. दीज आर फॉर युअर स्टेट सर्व्हिसेस. मग जिथं स्टेट सर्व्हिसेस संपतं त्याच्या पुढे आपले सिव्हिल सर्व्हिसेस सुरू होतात. लाईक युअर IAS ऑफिसर्स, IFS ऑफिसर्स, फॉरेन सर्व्हिसेस, forest services देखील, or Indian police services, which is again a huge department right now. आणि apart from this even IAAS, so audit and accounting services जे आहेत, economic services आहेत. So all of these actually play a huge role when it comes to running of the government. आपल्याला वाटतं की मोदींनी आपलं सांगावं काहीतरी आणि त्यांनी मोदीजी सॉरी बट मोदीजींनी काहीतरी सांगावं, बट दॅट इज हाऊ इट ऍक्च्युअली वर्क्स. Any implementation whatsoever is done by civil servants. आणि ब्युरोक्रेसी आपल्याकडे किती मोठा प्रॉब्लेम आहे का नाही. आता टू गिव्ह यू स्मॉल एक्झाम्पल, राईट, maybe 20-30 years down the earlier or even 50 years earlier काहीतरी सरकारी काम आहे तर आपण म्हणायचो हा गेले आता 1 महिना 1.5 महिना आता काहीतरी झाला, आता काही हळूहळूच होणार आहे. These are the few changes that the current generation also looks at, की सरकारी काम थोडंसं लवकर व्हावं. पण ह्याचा प्रॉब्लेम कुठे होतो? एकच मेजर प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे ना लेयर्स खूप आहेत. आता समजा इवन कुठलीही छोटी गोष्ट आहे, समजा सुट्टी घ्यायची. ओके, तर सुट्टी घ्यायला तुम्ही एक ऍप्लिकेशन करता टू लेट्स से पॉसिबली अ क्लर्क and you give the application to be given to the higher officers. That is how it works. Or even if you want a certain grant to be gotten. सो यू गिव्ह इट टू दी क्लर्क आणि क्लर्क मग त्यांच्या हेड क्लर्कला तो पुढे पाठवतो चिठ्ठी. त्याच्यानंतर ते ऑफिसरकडे जातं आणि ऑफिसर नंतर जर का ऑफिसर सेज दिस इज अगेन नॉट इन माय हँड्स, आय टू सेंड इट अहेड, त्याच्या वरती जातं. असे हे 3-4 लेअर जागेवर बनलेले असतात. आणि जर का तुम्ही बघितलं की ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम लेट्स से अ पर्सन लाईक मी पॉसिबली गिव्स इन अ सर्टन ऍप्लिकेशन फॉर इवन लेट्स से लाईटचं कनेक्शन. सो 3-4 दिवस प्रत्येक क्लर्क घेतो. अशी बघता बघता माझं काम ते ऍप्लिकेशन माझ्याकडे परत येणं, इवन इफ इट इज अप्रूव्ड, टेक्स ऍटलीस्ट अ मंथ, कारण की लेयर्स तेवढे आहेत. सो इट इज नॉट की सरकारी काम लवकर करायला येत नाही, ह्यांना इश्यू एवढाच आहे की लेयर्स आहेत. आणि हे लेयर्स आपण तयार केले आहेत का झालेत, इट्स अ व्हेरी हिस्टॉरिकल काइंड ऑफ सिच्युएशन टू लुक इट. Consider the fact that imperial services before independence, when we had such services in, there used to be a set of people who were brown in color but white in their language. आणि तसे लोक क्लर्क झाले किंवा हेड क्लर्क झाले and they used to get these applications. आता ब्रिटिशर्स वुड नेव्हर, काय आपण म्हणतो, त्यांना कधी विश्वास नव्हता की इंडियन्स ऑल्सो कॅन डू अ सर्टन पीस ऑफ वर्क आणि दे कुड डू इट वेल. म्हणून त्यांच्या पुढच्या ऑफिसर्सला तुम्ही पाठवा, कारण की आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. तर असे हे लेयर्स बनत गेले. आफ्टर इंडिपेंडन्स ते ब्रिटिशर्स निघून गेले, फक्त आपली लोक येऊन बसले. सो द लेयर स्टेट देअर ॲज दे आर. सो द कॉन्सेप्ट ऑफ दिस ब्युरोक्रेसी दॅट वॉज देअर अर्लियर प्री इंडिपेंडन्स इवन इन विक्टोरियन टाइम्स नाव हॅज कम डाऊन टू अस. आणि ते चेंज करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. थोडंसं चेंजेस होत आहेत ऑफकोर्स, स्पेशली वेन इट कम्स टू गिव्ह एन एक्झाम्पल, पासपोर्ट ऑफिसेस. आता पासपोर्ट ऑफिस इज नॉट ऑफ हँडल्ड बाय TCS नाव. सो दे गिव्ह यू अ प्रॉपर अपॉइंटमेंट आणि तुम्ही त्या टाइमवरच त्यांच्याकडे जायचं, बी इट एक्सटेन्शन ऑफ द पासपोर्ट और रिन्युएशन ऑफ द पासपोर्ट और इवन गेटिंग अ न्यू पासपोर्ट. सो ऑल यू टू डू इज गो देअर, गिव्ह इन युअर डॉक्युमेंट्स, दे चेक इट आणि मग ते पुढे पाठवतात. TCSचं काम तुम्हाला मी सांगतो लिटरली 15 minutes मध्ये होतं. पण जेव्हा आपल्या लोकांकडे जेव्हा परत जातं ना सरकारचे डॉक्युमेंट चेक करायला, मग तिकडे सुरू होतं, अहो हे डॉक्युमेंट चालत नाही, नाही नाही हे असं नाही जमणार,
तुमचे फोटो चुकीचे आहेत. आणि हे सगळं ना असं अगदी 5-6 तास बसवून बोलणार. म्हणजे असं पण नाही की पटापट केलं. TCS तुम्ही बघा 15 मिनिट्स इन दॅट सेम पासपोर्ट ऑफिस. 15 मिनिट्स त्यांचं ते काम संपवतात. दे फॉरवर्ड ऑल द डॉक्युमेंट्स, दे फॉरवर्ड एव्हरीथिंग. अँड इन लाईन विथ whatever policies and procedures that the government has requested TCS to follow. एवढं ते सगळं करतात आणि फक्त पासपोर्ट ऑफिस जे आपले सरकारी जे फायनल चेक असतं तिकडं ते थोडंसं मार्क. म्हणजे दी आयडिया टू ड्रॉप इट डाऊन इन टर्म्स विथ टाइम पिरियड की खरंच करता येईल का आपल्या सरकारचं काम लवकर इज येस पॉसिबल इफ वी स्टार्ट प्रायव्हेटायझिंग इट अ बिट. आणि मे बी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये काहीतरी करता येईल. बट इट इज स्टील अ लॉंग वे टू गो. सो सरकारी काम हे खूप स्लो होतं. याचं एकच कारण आहे की लेयर्स खूप, तेव्हाच ते करता येईल, तोपर्यंत थोडं डिफिकल्ट जाईल. सो दॅट इज अबाउट दी एक्झाम्स and how the subjects work. माझं जे सब्जेक्ट आहे that is human resource development आणि human rights. So I actually talk about how the government works and I also talk about the fact की various policies, schemes गव्हर्नमेंटचे काय आहेत. आणि क्लासेसमध्ये देखील असं होतं की आता कुठली केस जर का सुप्रीम कोर्टाने सांगितली, फॉर एक्झाम्पल जन्मभूमीची केस का लागली, त्या निकाल का असा झाला, किंवा सबरीमलाची केस अशी का झाली, किंवा तो CAA ऍक्ट जो आहे आपला सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, इज इट राईट, इज इट रॉंग, आधी प्रोटेस्ट प्रॉपर ऑर नॉट, ह्याच्यावर खूप डिस्कशन होतं. ऑफकोर्स थोडेसे मुलांना देखील असं थोडा जोश येतो कन्सिडरिंग की नाही आम्हाला माहिती पाहिजे अशा. So these are the things that I normally do. Even during the Corona time period, the number of schemes that the government has launched is massive. Issue एवढाच आहे, स्कीम्स नुसते लॉन्च करून चालणार नाही, ते इम्प्लिमेंट पण व्हायला पाहिजे. मागच्या गव्हर्नमेंटपेक्षा दिस गव्हर्नमेंट स्टार्टेड इम्प्लिमेंटिंग द स्कीम्स अ लिटल मोर इन द फर्स्ट 5 year प्लॅन. पण ह्या टाइम पिरियड मध्ये आय डोंट सी देम इम्प्लिमेंटिंग एज मच. द अमाऊंट ऑफ मनी दॅट दे आर थ्रोइंग इन इज मॅसिव्ह, पण इम्प्लिमेंटेशनचा परत इश्यू येतोय आणि हे आता नाही कळणार. हे आता पुढचे 1-1.5 वर्षांना इतका त्रास होईल नंतर की दी नंबर ऑफ स्कीम्स, म्हणजे आता इतका पैसा टाकला जातोय की तो बरोबर पोचतोय की नाही फायनल तुमचं एलिजिबल पर्सन पर्यंत, दॅट इज गोइंग टू बी अ मेजर इश्यू. सो वील हॅव टू वेट अँड वॉच एज टू व्हॉट इज हॅपनिंग. बट टू गिव्ह यू स्मॉल इन्सिडेन्सेस, आता मे बी दिस बिकेम अ लिटल सिरियस किंवा स्ट्रेट, बट इन्सिडेन्सेस असे की सिव्हिल सर्वंट्स स्पेशली पोलीसमध्ये त्यांना ना ऑन द स्पॉट असे खूप डिसिजन्स घ्यायला लागतात. आता वन थिंग दॅट हॅज बीन गोइंग ऑन फॉर सम टाइम, आणि हे किती बरोबर आहे किती नाही ह्याच्याबद्दल बोलणं झालं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या फ्युनरलच्या वेळेला एक मोठी गोष्ट झाली होती अशी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फ्रीडम ऑफ स्पीच आहे आणि तुम्हाला पाहिजे तर मी बोलू शकता. ऑफकोर्स देर आर सर्टन रेस्ट्रिक्शन्स टू इट. आणि फ्युनरलच्या वेळेला एका मुलीने फेसबुकवरती एक पोस्ट टाकली स्टेटिंग की पीपल लाईक बाळासाहेब ठाकरे आर बॉर्न अँड दे डाय एव्हरी डे. वाय इज अ सिटी लाईक मुंबई टू बी क्लोज डाऊन? आता हाऊ व्हॅलिड इज द स्टेटमेंट ऑर नॉट इज नॉट फॉर मी टू जज. बट व्हॉट हॅपन्ड आफ्टर दॅट वॉज ह्यूज. कारण असं झालं, दिस शी पुट इन ऑन 17th of November 2012, दॅट वॉज बाळासाहेब ठाकरे's funeral day. आणि 19th November at 3 AM in the morning she was arrested. And she was arrested under 245A IPC, which talks about really hurting religious sentiments. आता इश्यू ह्याच्यानंतर एवढा अप्रोर झाला की फेसबुकवर तुम्ही काहीतरी लिहिलंय, डझंट दॅट हॅव फ्रीडम ऑफ स्पीच? आणि सेकंड गोष्ट अशी झाली की डज इट रिअली हर्ट रिलिजियस सेंटिमेंट्स, आणि शिवसैनिक्सला त्याचा किती नुकसान होऊ शकतो किंवा त्यांना किती वाईट वाटलं हे कसं सांभाळायचं? ह्या ह्याच्यात आय थिंक सुपरिटेंडेंट शेगावकर आणि सिनियर इन्स्पेक्टर पालघरचे काय त्यांचं नाव पिंगळे, सो ह्या दोघांनी इतकं व्यवस्थित ते हँडल केलं. नाव दे सेड लाईक आय टेल यू व्हॉट हॅपन्ड हिअर. 3 AM ला कुठल्याही वुमनला तुम्ही अटक करू शकत नाही. ऍज पर दी लॉ गोज 6 PM to 6 AM मध्ये तुम्ही अटक करू शकत नाही फॉर डू एनी वुमन. अँड स्टील दे डिड सो.
आता झालं असं होतं की अबाउट 30 ऑड पीपल हॅड रीच दी पालघर पोलीस स्टेशन. आता ही मुलगी पालघरला राहते. पालघर पोलीस स्टेशनला गेले आणि दे हॅड कंप्लेंट. नाउ कन्सिडर व्हॉट इज हॅपनिंग. बाळासाहेब ठाकरेंचं फ्युनरल आहे. 3 लाख शिवसैनिक ऑलरेडी तिकडे पोहोचलेले आहेत. अपार्ट फ्रॉम दिस, कन्सिडरिंग वी अंडरस्टँड शिवसेना, ते 30,000चे 30,000 व्हायला त्यांना वेळ लागणार नाही. आणि कन्सिडरिंग दॅट एवढी मोठी गोष्ट झाली अँड दे आर सॅड अँड दे आर हार्ट ब्रोकन, इट वुडंट टेक देम टाइम टू गॅदर अँड इट वुडंट टेक टाइम फॉर राईट्स टू हॅपन आयदर. हे सगळं कंट्रोल करण्यासाठी, हर्ड मेंटॅलिटी शांत करण्यासाठी पिंगळे साहेबांनी आणि शेगावकर साहेबांनी त्या मुलीला अटक केली. इट वॉज नथिंग टू डू विथ फ्रीडम ऑफ स्पीच. दे इवन सेड दॅट इट इज नॉट फ्रीडम ऑफ स्पीच. हे आम्हाला त्याचं काही घेणं नाही. The only place to keep her safe was the jail at that point of time. आणि म्हणून तिला अटक केली. आता ही गोष्ट जर का तुम्ही न्यूजपेपर्स मध्ये बघितली तर हे काही कुठेही दिसत नाही. कारण दोघांनाही सस्पेंड करण्यात आलं लगेच 3 दिवसात. आणि महिन्याभरात लिटरली त्या मुलींना बेल देखील मिळाली. आणि सस्पेन्शन त्यांचं 1 वर्ष 1.5 वर्षानंतर ते परत जॉईन पण झाले. त्याचा काहीही त्यांना फरक पडला नाही. बट they were literally given promotions also after about 3 or 4 years because they were able to maintain and manage the herd mentality of a crowd when they were at their weakest, म्हणजे इमोशनली एकदम weakest. आणि हे सगळं झाल्यानंतर एक गोष्ट अजून निघते की दी गर्ल, हर नेम वॉज शाहीन अँड शी बिलॉंग टू दी मुस्लिम कम्युनिटी. मुंबईला जायला 10 मिनिटं नसती लागली इफ दॅट वॉज द केस. अँड दिस वॉज अ ह्यूज थिंग दॅट दीज गाईज डिड. So this is one of the incidences that happened when it comes to civil servants आणि how they were able to manage such a huge thing. आता इव्हन पालघरमधनं पण बरेच पोलीस ऑफिसर्स शिवाजी पार्कला पाठवले गेले होते, स्पेशली फॉर मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर फॉर द फ्युचर. म्हणजे पोलीस स्टेशनला देखील कोण नव्हतं. ह्या सगळ्यामध्ये त्यांनी एवढं छान मेंटेन केलं. अँड जेव्हा हे गोष्ट कळते समोरच्या व्यक्तीला आणि जो ओरडतोय की अरे फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तुम्ही असं कसं जेलमध्ये टाकू शकता, पण जेव्हा त्यांना हे सांगितलं होतं ना तेव्हा ते म्हणतात अरे हे तर बरोबर झालं. पण तरी पण देर आर थिंग्स दॅट वी नीड टू मेंटेन, देर आर थिंग्स दॅट सिव्हिल सर्वंट हॅज टू फॉलो. आणि राईट मुवमेंटला राईट डिसिजन घेणं ह्याचंच ट्रेनिंग जेव्हा त्यांना पास झाल्यावर मिळतं, दॅट इज वेन दे बिकम रिअल गुड सिव्हिल सर्वंट्स. So this was one of the incidences that happened. तुम्हाला अजून एक गंमत सांगतो की इंडियन रेल्वेजने एक छान प्रोग्राम चालू केला. स्पेशली इन आसाम रेल्वे क्रॉसिंगवर बरेचसे ना हत्ती असे क्रॉस होतात, स्पेशली ड्युरिंग द ट्रेन इज ट्रॅव्हलिंग. अँड द लास्ट 3 or 4 years वी हॅव लॉस्ट अराउंड 100 elephants बिकॉज ऑफ दिस ऍक्सिडेंट्स. आता हत्तीला तर आपण सांगू शकत नाही की बाबा ट्रेन येते थांब, किंवा आणि ट्रेन जर का थांबवली तर आपल्या ट्रेनमध्ये माकडे ती खाली उतरतात, त्यांचं काय करायचं. सो हे सगळे प्रॉब्लेम जेव्हा सिव्हिल सर्व्हन्सला येतात तेव्हा त्यांना एक छान अशी गोष्ट मिळाली. हत्ती आहे ना मधमाशांना घाबरतो. त्यांनी काय केलं मग की जिथं रेल्वे क्रॉसिंग आहे, जिथं नॉर्मली हत्ती क्रॉस करतात, त्या अशा ठिकाणी त्यांनी पोल्स लावले आणि पोल्सवर ते लाऊडस्पीकर लावून मधमाशांचा आवाज काढतात. म्हणजे जेव्हा ट्रेन क्रॉस होते किंवा क्रॉस करणारी असेल तेव्हा 1 तासभर तो मधमाशांचा आवाज तिकडे असतो. त्याच्यामुळे हत्ती जवळपास येत नाहीत आणि ट्रेन क्रॉस. बिकॉज ऑफ दॅट वी हॅव ड्रॉप डाऊन दी ऍक्सिडेंट्स फॉर एलिफंट्स अँड ड्रास्टिकली. म्हणजे लास्ट इयर मला वाटतं ते एकच हत्ती फक्त गेलाय. अँड दॅट इज अ ह्यूज जम्प ॲज कम्पेअर्ड टू व्हॉट इट वॉज अर्लियर. So we are able to save wildlife, we are able to save even people and also save damage to natural resources and also save damage to our railways. So हे असे छोटे IFS होतात. डिसिजन्स का? Sorry? IFS ऑफिसर्सने केलेली डिसिजन्स होती. हो, IFOS फॉरेस्ट सर्व्हिसेस. फॉरेस्ट सर्व्हिस. अच्छा. इंडियन रेल्वे मध्ये त्यांनी केलं होतं विथ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. आणि दिस इज कॉल्ड एज प्लॅन बी. आणि हे खूप मोठा प्लॅन आणि दे हॅव स्टार्टेड दिस इन गुवाहाटी राईट नाव. दे आर गोइंग टू इम्प्लिमेंट इट इन केरला, ऑल्सो इन कर्नाटका आणि तामिळनाडूमध्ये. बट दिस इज अ ह्यूज थिंग दॅट हॅज हॅपन्ड आणि याच्यामुळे चेंजेस पण खूप पडणार आहेत, स्पेशली फॉर ॲनिमल क्रॉसिंग. आणि दॅट इज समथिंग दॅट नीड्स टू बी वर्क. छोट्या गोष्टी आहेत पण खूप लक्षात येतात. अजून एक IAS आहेत पंजाबचे, स्पेशली बठिंडाचे. त्यांनी ना एक पिंक कार्ड म्हणून एक प्रोग्राम काढलाय.
आता आपल्याला बेटी बचाओ बेटी पढाओ हे ऐकलं असेल सगळ्यांनी. सो त्याच्यामध्ये वी आर लुकिंग ॲट सेव्हिंग गर्ल चाइल्ड आणि हेल्पिंग गर्ल चाइल्ड ऑल्सो बिंग एज्युकेटेड, कारण की एक मोठा सेक्शन ऑफ सोसायटी. याच्यामध्ये दी IAS ऑफ पंजाब त्यांनी ना एक पिंक कार्ड म्हणून असं काढलं. सो ज्या वडिलांना 2 मुली असतील, 2च मुली असतील, बाकी काही मुलं नाहीत किंवा अजून एक्स्ट्रा आय मीन नो मोर चिल्ड्रन मोर. सो असं जर का असेल, दोज पेरेंट्स आर गिव्हन पिंक कार्ड्स. आणि कुठेही लाईन वगैरे असेल, बँकेत लाईन लागली आहे किंवा इव्हन थिएटरच्या बाहेर लाईन लागली आहे, त्यांना उभं राहायचं नाहीये. दे कॅन क्लिअरली जस्ट शो देअर पिंक कार्ड्स आणि त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळतो. सो बिकम्स अ साइन ऑफ प्राईड फॉर दर फादर की मला 2 मुली असल्या, कारण की आपल्याकडे मेंटॅलिटी आहे किती म्हटलं तरी. थोडी मेंटॅलिटी अजूनही आहे गावाकडे की अरे मुली नको किंवा असं असं आहे. सो दिस इज समथिंग दॅट वी वॉन्ट टू अवॉइड. आणि प्लेसेस लाईक हरियाणा अँड पंजाब जिथं गर्ल चाइल्ड रेशो हा खूप कमी आहे as compared to the national average. तिकडे जर का हे बेनिफिट्स आपल्याला वापरता हैं, फादर ऑल्सो इज वेरी प्राउड. देखो बेटियों की वजह से मुझे रुकना नहीं पड़ता है, मेरी बेटियां वगैरह लक्ष्मी है, ऑल ऑफ दीज द माइंडसेट चेंज करायचं जे आहे ना, दीज आर स्मॉल इनिशिएटिव्स दॅट द गव्हर्नमेंट टेक्स अँड इव्हन दी सिव्हिल सर्वंट्स टेक. आणि दिस इज हाऊ ऍक्च्युअली दे वर्क. आपल्याला बघताना असं वाटतं की खूप स्लो आहे ब्युरोक्रेसी, कारण की आपल्याला फक्त काय असतं, मेजर ऍप्लिकेशन्स असतात किंवा काय डॉक्युमेंट्स घ्यायचे असतात. दिस इज ऑल दॅट वी लुकिंग ॲट. पण तुमचे ट्रेन्स देखील टाइमवर चालू आहेत, नेटवर्क व्यवस्थित आहेत. कन्सिडरिंग बेसिक स्मॉल इश्यूज की रस्ते देखील बरोबर आहेत की नाही, जर सर्वे करणं किंवा रस्त्याचं जे बांधायचे असतील त्याच्यामध्ये ऍक्विजिशनचं काम आहे, ते सगळं देखील सिव्हिल सर्व्हिसेसला करायला लागतं. देर आर व्हेरी स्मॉल थिंग्स. अजून एक छोटी गोष्ट सांगायची झाली तर आपले जे आता कोरोनामुळे फक्त डिलिव्हरीज चालू आहेत बघा हॉटेल्समध्ये, आणि झोमॅटोवरती वगैरे जर तुम्ही चेक केलं तर तिकडे येतं मॅक्स सेफ्टी आणि मॅक्सिमम ऑल प्रिकॉशन्स हॅव बीन टेकन आणि एव्हरीथिंग हॅज बीन डन. ते सुद्धा चेक करायला FCIचे म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ऑफिसर्स देखील आता जात आहेत आणि चेक करतायत. इव्हन दॅट हॅज बीन टेकन केअर. सो बी इट डिझास्टर्स लाईक सायक्लॉन्स और अर्थक्वेक्स, तिकडे सिव्हिल सर्व्हन्ट्स असतात, तिकडे त्यांना चेक करायला लागतं. दे आर लुकिंग ॲट डिझास्टर मॅनेजमेंट, दे लुकिंग ॲट प्रोव्हाइडिंग वेरियस सर्व्हिसेस. थोडंसं इम्प्लिमेंटेशनचा इश्यू येतो, नो डाऊट. आपलं मशिनरी थोडं स्लो आहे, अग्रीड. बट जे इन्फ्लक्स आता आलंय ना नवीन जनरेशनचं, ज्यांना फोन्स वापरता येतात पटकन, इन्स्टंट सॅटिस्फॅक्शन वाला जे जनरेशन आहे, त्याच्यामुळे थोडासा बदल आता आणि लवकर होण्याची शक्यता आहे. These are a few things that are happening and these are a few things that are changing. As for an aspirant's life, to be honest, unless and until you are certain की मला हे खरंच करता येण्यासारखं आहे, आणि टू बी ऑनेस्ट आय ऑलवेज टेल दी ऍस्पिरंट्स की 2 वर्ष अटेम्प्ट करा, त्याच्या पुढे नका जाऊ. बिकॉज यू वोंट रिअलाइज दॅट यू आर दिस लाईक ना असं चक्रव्यूह आहे, एकदा आत शिरलं ना की बाहेर पडणं थोडं डिफिकल्ट जातं. अँड आय मीन आफ्टर 5-6 इयर्स त्यांना जॉब मिळणं थोडं डिफिकल्ट झालं, म्हणजे एम्प्लॉयबल राहत नाहीत ते. त्यांना नवीन टेक्नॉलॉजी काय आहे, त्यांच्या ग्रॅज्युएशन मध्ये झालेला अभ्यास आठवत नाही. आणि विथ द नॉलेज ऑफ दिस नॉलेज दॅट दे हॅव गॉटन फ्रॉम दी एक्झाम आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सब्जेक्ट्स मधनं, ते कितपत लागू होईल टू प्रायव्हेट सेक्टर, इव्हन ते सुद्धा माहिती पाहिजे. सो इट इजंट इझी फॉर अन ऍस्पिरंट इफ इट डज नॉट क्लिअर. इफ ही क्लिअर्स मग तर काय बघायलाच नको. आय मीन ही इज ऑन दी पाथ अपवर्ड, दुसरं कुठेच जाणार नाही, इट इज अपवर्ड. बट इफ यू डू नॉट क्लिअर, इट इज डिझास्टर्स, इट इज ऍक्च्युअली डिझास्टर्स. आणि दी अंडरबेली इज व्हेरी बॅड. The amount of money that you spend in about 4 or 5 years comes to around 6 to 7 lakhs at least over a period of time. म्हणजे rent, food, books, even let's say fees even right now are like 50,000 and all for MPSC exams and 1 lakh for UPSC. म्हणजे खूप डिफिकल्ट झालंय as compared for a civil servant. And that is something that we need to look at as in terms with की ह्या मुलांचं काय. कारण की इव्हन दी गव्हर्नमेंट कॅन डू समथिंग, कारण की हे ऑलरेडी लर्नेड आहे, दे हॅव अंडरस्टूड हाऊ दी गव्हर्नमेंट वर्क्स. अँड छोट्या छोट्या ज्या पोस्ट आहेत, इव्हन दॅट जर का हे उचलता आले या मुलांना इन सिम्पल एक्झाम्स, आय थिंक दी गव्हर्नमेंट शुड बी फाईन. सो दी फ्युचर इज ब्राईट, बट इट इज नॉट इझी. इट इज डेफिनेटली नॉट इझी. सिद्धांत, Yeah.
तू आतापर्यंत काही इन्सिडेन्सेस वगैरे सांगितलेस. महत्वाचे गव्हर्नमेंटने घेतलेले डिसिजन्स 2 त्यापैकी एक तू सिलेक्ट कर. मी तुला प्रपोज करतो. एक इन्सिडन्स, एक म्हणजे नोटबंदीचा, नोट बॅन जी झाली तो, आणि दुसरा म्हणजे आता सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट जो गव्हर्नमेंटने डिसाइड केला. हे दोन्ही डिसिजन्स व्हेरी क्विकली त्यांनी अनाउन्स केले, पास केले आणि इम्प्लिमेंटेशन पण केलं. तर त्याच्याबद्दल एक कुठलाही विषय आम्हाला तू सांगशील का? त्याच्या पाठी काय होतं, काय प्रेरणा होती वगैरे? शुअर. इनफॅक्ट आता नोटबंदीचं कसं आहे की अ लॉट ऑफ पीपल नो अ लॉट अबाउट इट, की बाबा हे ह्या काय तुमचं करप्शन कमी करायला किंवा बऱ्याचशा गोष्टीमुळे झालं किंवा केलं होतं. when it comes to सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, ह्याच्यामध्ये व्हायलंट प्रोटेस्ट झाले. सो वॉज इट व्हॅलिड, वॉज इट नॉट व्हॅलिड, ह्याच्यावर जर का बोलणं झालं तर मला फक्त 3च प्रश्न आहेत खरं सांगायचं. एक, डज द गव्हर्नमेंट और एनी गव्हर्नमेंट हॅव द राईट टू डिसाइड if any outsider can come into India and become a citizen? ओके, कुठल्याही गव्हर्नमेंटला हे हक्क असतो का? तर असतो, कारण की कोणी बाहेरनं आलं आणि सिटिझनशिप मागतंय तर आपण त्याला द्यायचं, आणि कसं द्यायचं हे गव्हर्नमेंटचा हक्क आहे. दुसरा प्रश्न असा की कुठल्याही गव्हर्नमेंटला हा हक्क आहे का की इंडियामध्ये, आता समजा इंडियाचं बोलतो, तर इंडियामध्ये राहणारे किती सिटिझन्स आहेत हे जाणण्याचा हक्क आहे का? तर येस. आणि तिसरा प्रश्न की इंडियाचं पॉप्युलेशन किती आहे आणि ते कुठं बसलं आहे हे पण जाणण्याचा हक्क. जर का हे तिन्ही प्रश्नाचा उत्तर जर का येस आहे, द फर्स्ट क्वेश्चन ऍक्च्युअली डिफाईन्स व्हॉट सिटिझनशिप इज और सिटिझनशिप ऍक्ट. सेकंड डिफाईन्स व्हॉट NRC इज और युअर नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटिझन्स. आणि थर्ड इज युअर NPR, विच इज नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. आता गव्हर्नमेंटने हा निर्णय छोट्या गोष्टीसाठी घेतला होता, कन्सिडरिंग द फॅक्ट दॅट आपल्याकडे ना ऑलरेडी लोक रेफ्युजीज आहेत, आणि त्या रेफ्युजीजचं करायचं काय? कारण रेफ्युजी असल्यामुळे त्यांना सिटिझनचे जे राईट्स आहेत ते मिळत नाहीत. म्हणजे इव्हन दी फॅक्ट की त्यांना फूड व्यवस्थित त्यांच्या PDS सिस्टम, जे आपलं राशनची दुकान आहेत त्याच्यामध्ये कमी प्राइस मध्ये मिळतं का, किंवा त्यांना जॉब्स मिळतात का, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळतात का, त्यांना हेल्थ सर्व्हिसेस आहेत का, तर रेफ्युजीजला एवढं सगळं मिळत नाही. आणि ते त्याच्यामुळे ते इंडियामध्ये राहून सुद्धा त्यांना जर काही बेनिफिट्स येत नसतील तर त्यांच्यासाठी काय करावं, म्हणून हा सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. आता जेव्हा बोंबाबोंब झाली या ऍक्टची, आता ऍक्टमध्ये एकच छोटी गोष्टी ऍड केलेली आहे की 6 कम्युनिटीज, दॅट इज युअर हिंदूज, जैन्स, सिख्स, पारसीज अँड बुद्धिस्ट, if they do come into India from Pakistan, Bangladesh or Afghanistan, हे 3 कंट्री स्पेसिफिकली घेतले. इफ दे कम इनटू इंडिया, त्यांना नॉर्मल सिटिझनशिप मिळवायला जे 11 वर्ष त्यांना राहायला लागतं, त्याच्याऐवजी तुम्ही फक्त 5 वर्ष राहा, आम्ही तुम्हाला सिटिझनशिप देऊ. सो इट वॉज नथिंग बट एक्सपेडाइटेड सिटिझनशिप. ह्याच्यानी बेनिफिट होणार होता, और रादर बेनिफिट होणार आहे टू ओनली अराउंड 31,313 पीपल. कारण की तेवढेच रेफ्युजीज आहेत ज्यांना आपण सिटिझनशिप अजून देऊ शकलेलो नाही, जे इंडियामध्ये राहतात. मेजरली इन द राजस्थान अँड अराउंड दी पंजाब अँड हरियाणा एरियाज, तेवढा त्या एरियामध्येच आहेत. आता हा चेंज इमिजिएटली सरकारने घेतला ह्याच कारणासाठी की त्यांना काहीतरी त्यांचे राईट्स मिळतात. प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा काही ठराविक न्यूज चॅनल्स किंवा काही ठराविक शिकलेली इंटेलेक्च्युअल जी लोक आहेत ते सडनली डिसाईड की ह्याच्यामध्ये मुस्लिमचा उल्लेख नाही, आणि म्हणून दिस गोज अगेन्स्ट ऑल दी कॉन्स्टिट्यूशन, दॅट सपोजिडली इज इनकरेक्ट. Because the Citizenship Amendment Act is for people coming into India. इंडियन्स साठी नाही येते. तर आपल्याकडे जी बोंब होते की हे इंडियन्स साठी आहे, दॅट इज नॉट फॉर इंडियन्स, इट इज फॉर पीपल कमिंग इन टू इंडिया अँड ऑल्सो पीपल हु आर ऑलरेडी इन इंडिया बिफोर द 31st December 2014 कट ऑफ डेट. तो बरेचशा गोष्टी अशा झाल्या आहेत की दे हॅव बीन प्रोटेस्ट अगेन्स्ट दिस की हे सेक्युलर आहे की नाही, whether this is valid or not, and the fact that only Muslims have been targeted, that is not the case.
The problem over here is that constitutionally our neighbors, which is Pakistan, Afghanistan and Bangladesh, are Islamic states which are as per their constitution. And because of the problems that the minorities there have faced, they have come into India. आणि इंडियामध्ये आलं त्याचं काय करायचं, हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता, त्यासाठी हे अमेंडमेंट काढलं होतं. इट वॉज नथिंग टू डू विथ मोर पीपल कमिंग इन ऑर आस्किंग मोर पीपल टू कम इन. सो असं आहे की आता जरी कोण आलं, समजा आज कोण आलं तिकडनं बॉर्डर क्रॉस करून इलिगली जरी आलं, त्यांना इंडियामध्ये इमिजिएटली 6 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर सिटिझनशिप मिळणार नाहीये. दे हॅव टू वेट द नॉर्मल टाइम पिरियड ऑफ 11 years असं देखील आहे. सो ह्या छोट्या छोट्या बारकाईच्या जी गोष्टी आहेत ज्या सांगितल्या जात नाहीत आपल्या लोकांना, आणि त्याच्यामुळे ते थोडंसं भरकटतात. अँड दॅट इज वेअर दिस प्रोटेस्ट स्टार्ट्स. Civil servants had a huge problem, especially police, during the manning of the Shaheen Bagh protest. आता शाहीन बागच्या भोवती जेव्हा हे IPS लोक शिकतात, आणि दिस हॅज बीन तुझा आवाज येत नाहीये नीट. थोडं जोरात बोलतो बघू. सो दिस हॅज बीन गोइंग ऑन द एंटायर कंट्री, राईट. आणि शाहीन बागच्या प्रोटेस्टमध्ये इश्यू असा होता की लोकांना सांगितलं जात होतं की तुम्हाला बाहेर काढलं जा. प्रॉब्लेम हा नाहीये की ही जे आता लोक बसले तो there are kids who are 5 years and 6 years and 10 years maar denge, and these are the things that are happening. The radicalization of youth which is going to affect us 20 years down the line, ha problem होणार. आणि this is something which is politically incorrect, but हे सगळा ब्रंट हा सिव्हिल सर्वंट्सना उचलायला लागणार, कारण की राईट्स कंट्रोल करणं आणि ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित करणं हे सगळं सिव्हिल सर्वंट्सकडे पडतं. सो पॉलिटिकल गेनसाठी ही जी भांडणं चालली होती, ह्याचा प्रॉब्लेम आता ह्या पुढचे 8-10 वर्षानंतर सिव्हिल सर्वंट्सला पडणार आहे. सो टू कव्हर अप Citizenship Amendment Act in, let's say, 15-20 minutes is a little unrealistic, to be honest. कारण आपल्याला आसाम बद्दल थोडं बोलायला लागतं, बेंगॉल बद्दल थोडं बोलायला लागतं, और इवन द फॅक्ट की पाकिस्तानमध्ये जे शियाज आणि अहमदियाजवर अत्याचार होत आहेत, मग त्यांना आपण इंडियामध्ये का येऊन देत नाही. तर शियाज डू नॉट कम टू इंडिया. शियाज डायरेक्टली गो टू इराण, अहमदियाज गो टू बहरेन. आणि राहिला प्रश्न शियाज आणि अहमदियाजचा, वी हॅव टू गो बॅक टू द टाइम ऑफ द पार्टिशन, की त्यावेळेला whom did they select? Did they want to stay with India or stay with Pakistan? And Ahmadiyas are a very proud section of Islamic society where they had very clearly stated की इंडियाचा पार्टिशनचा जो ड्राफ्ट होता तो आम्ही काढलाय. मग जर का असं असेल की इफ देयर इज सर्टन सेक्शन ऑफ सोसायटी दॅट सेज की इंडिया से दूर हमने किया है पाकिस्तान को, मग त्यांच्यावर तिकडे अत्याचार होतोय आता म्हणून त्यांना आपल्याकडे ठेवायचं, दॅट डज नॉट मेक सेन्स, टू बी ऑनेस्ट. आणि म्हणूनच अहमदियाज किंवा शियाजचं नाव हे ऍड केलेलं नाही. द गव्हर्नमेंट ऑल्सो हॅड सेड दॅट दिस इज रिलिजियस पर्सिक्युशन. नाउ यू कॅन नॉट हॅव रिलिजियस पर्सिक्युशन इन युअर ओन रिलिजन. दॅट इज सेक्टोरल पर्सिक्युशन. दॅट इज नॉट व्हॉट द गव्हर्नमेंट इज फायटिंग फॉर. राहिला प्रश्न अहमदियाजचा किंवा राहिला प्रश्न रोहिंग्याजचा, की मग रोहिंग्यामधनं जी लोक येतात त्यांना आपण का घेत नाहीये. तर रोहिंग्याज हॅव ऑलरेडी बीन डीमार्क्ड as a huge, let's say, how do you put this in very simple words? Terrorist breeding section of society, unfortunately. तुम्हाला माहित नसेल पण जम्मू अँड काश्मीर मध्ये in around 1990s there used to be a huge terrorist, and he was a Rohingya Muslim who had come into Jammu and Kashmir to fight for the separation of Jammu and Kashmir. So Rohingya Muslims आपल्याकडे घेणं हा खूप मोठा सेक्युरिटी रिस्क झाली असती, म्हणून त्यांचं नाव ऍड नाहीये. इवन बांगलादेश, which is an Islamic country, has not allowed Rohingyas to enter, or they do not want any more Rohingyas to enter. म्हणजे if Bangladesh themselves think they are a security issue, why are it is not our problem? मग अजून एक प्रश्न राहतो की तमिळ जे श्रीलंकाचे आहेत त्यांचं काय करायचं. Now when you look at Tamils from Sri Lanka, the citizens of India, because they would be people of Indian origin, and they coming into India is not a problem. They have always been coming into India, and Tamil Nadu has been a refuge area for a lot of Tamils from Sri Lanka.
आणि श्रीलंकामध्ये तमिल्स बरोबर जे फाईट आहे किंवा सिव्हिल वॉर जो आहे, दॅट इज नॉट रिलिजियस पर्सिक्युशन, दॅट इज अगेन युअर सोशल पर्सिक्युशन किंवा पॉलिटिकल पर्सिक्युशन. सो दॅट अगेन इज नॉट व्हॉट वी आर लुकिंग फॉरवर्ड. सो सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट मध्ये जे प्रोटेस्ट चालले होते were completely illogical, considering the fact that it had nothing to do with secularism. The act, that is, the act also is not infringing upon any form of discrimination against any religion either. असं कुठंच नाहीये की आम्ही मुसलमानांना एंट्री देणार नाही. उलट एवढंच आहे की दुसऱ्या कुठल्याही कंट्रीमधनं आले तर त्यांना फक्त 11 वर्ष आपल्याकडे राहायला लागेल, जे नॉर्मल सगळ्यांनाच राहायला. सो इवन अक्षय कुमार नाव ही इज अप्लाइंग फॉर इंडियन सिटिझनशिप, ते कॅनडाचे आहे, सो कॅनेडियन सिटिझनशिप. सो इवन ही हॅज टू अप्लाय फॉर स्टे हिअर फॉर 11 years, प्रूव्ह दॅट ही इज फॉर 11 years अँड देन गेट अ सिटिझनशिप. सो इट्स नॉट दॅट इझी. आणि सिटिझनशिप इन गेटिंग इन इंडिया इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट थिंग्स टू डू. ह्याच्या व्यतिरिक्त जर का आसामचं जर का थोडंसं बघितलं की आसाममध्ये हे प्रोटेस्ट का चालले होते. आसाममध्ये एनआरसी जी लागू झाली होती ती एनआरसी, दॅट इज युअर नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटिझन्स, इज स्पेसिफिकली ओनली फॉर आसाम. कारण इन द 1971 वॉर वेन देर वॉज अ ह्यूज इन्फ्लक्स ऑफ बांगलादेशी मुस्लिम दॅट हॅड कम इन, ते सगळे आसाममध्ये सेटल झाले. आणि आसाम इज एथनिकली स्ट्रॉंग सोसायटी. त्याच्याकडे एथनिक ग्रुप्स खूप आहेत आणि ते छोटे छोटे ग्रुप्स आहेत. त्यांच्यावरती जास्त अत्याचार होऊ नाही किंवा त्यांची लँड जाऊ नयेत म्हणून एनआरसी काढलं होतं. बट दिस एनआरसी हॅज बीन गिवन बाय द सुप्रीम कोर्ट, नॉट बाय द बीजेपी गव्हर्नमेंट. तो जे बोमाबोम होते की अरे बीजेपी सरकारने हे करून टाकलं, आणि असं नाहीये. कारण की दीज आर टू सेपरेट थिंग्स. अँड दिस वॉज इन 1985 ॲज पर द आसाम अकॉर्ड, की आपल्याला आसाममधले जे काही बांगलादेशी असतील त्यांना परत बांगलादेशला पाठवायचं. आता हे तेव्हा झालं नाही, 85 मध्ये झालं नाही. आणि 85 नंतर जर का आता आपण 2020 मध्ये जर का ते करायचं म्हणतोय, आणि 85 मध्ये ठरलं होतं की 1971चा कट ऑफ. म्हणजे बघा किती डेट्स आहेत आणि किती कन्फ्युजिंग होऊन जाईल एक रेग्युलर माणसासाठी. सो 85चा अकॉर्ड असं म्हटलं गेलं की 1971च्या आधी जे राहणारे होते ते आसाममध्ये राहणार, ते नंतरचे बाहेर. पण जर का मला 1971चे डॉक्युमेंट्स काढायचे असतील आणि ते पण 2020 मध्ये, तर मी माझे डॉक्युमेंट्स नाही देऊ शकत, मला माझ्या आजोबांचे द्यायला लागणार. आणि मग तिकडे बोंबाबोंब झाली की अरे तुम्ही सीए जे काढताय त्याच्यामुळे तुम्ही माझ्या आजोबांचे पेपर दाखवायला लावणार, इसलिए ते होते ना स्लोगन, सम पेपर में कागज नाही दिखाएंगे, हे त्यासाठी होते. विच हॅड ऍब्सोल्युटली नो सेन्स, बिकॉज तुम्हाला तुमचे कागद विचारलेच जात नाहीयेत सिटिंग इन दिल्ली, ते फक्त आसामसाठी होतं. सो ह्या सगळ्यामध्ये इश्यू असा होतो की जेव्हा गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू पोर्ट्रे अ सर्टन सिनारिओ, दी एक्सप्लेनेशन इज नॉट गिवन वेल. म्हणजे इफ मोदी सेज समथिंग और इफ अमित शाह सेज समथिंग, आणि त्यांनी जर का थोडं हीट ऑफ द मोमेंट मध्ये काहीतरी पटकन बोलून गेले, तर त्याचं खूप मोठं असं ऍड करून त्याला मिर्च मसाला लावून जे असं बोललं जातं ना न्यूज चॅनल्स मध्ये, तो इश्यू होतो. आणि देन साधी भाबडी लोक त्यांना नाही समजत आणि दे सिट फॉर प्रोटेस्ट. आणि मग प्रोटेस्टला देखील आम्हाला एकता दाखवायची आहे आणि आम्ही किती सगळे एकत्र आहोत हे सगळं दाखवायला लागतं. प्रॉब्लेम ह्याच्यात फक्त मरण सिव्हिल सर्वंटचं होतं, कारण त्याच्या पुढे आता 8-10 वर्षांनी आता परत जर का सिव्हिल वॉर जर का झाला, म्हणजे आय मीन इट इज ऑन दी वर्ज. इफ इट डज हॅपन, इट इज अगेन द सिव्हिल सर्वंट्स विल हॅव टू लुक आउट फॉर. आणि दी प्रॉब्लेम implementation of these acts, but the fact that explanation of these acts which never came from the government. आता हे सांगायला आणि समजायला ऍक्च्युली खूप सोपं आहे, पण एक्सप्लेनच नाही केलं गव्हर्नमेंटच्या कुठल्याही मिनिस्टरनी तर नाही कळणार. कारण की सिव्हिल सर्वंट जर तुमच्या समोर उभे राहिले आणि तुम्हाला सांगितलं की या 4 गोष्टी अशा आहेत, तुम्ही नाही ऐकणार. कारण की तुम्ही सिव्हिल सर्वंट्सला वोट नाही दिले, तुम्ही तुमच्या मिनिस्टरला दिलाय. आणि मिनिस्टर जर का काही बोलत नसेल किंवा बोलत असेल की जावा तिकडं प्रोटेस्टला बसा, तर मग तुम्ही त्यांचंच ऐकणार. हा प्रॉब्लेम. ओके, थँक्यू व्हेरी मच. खूप इंटरेस्टिंग सिद्धांत. खूप आवडलं. तुला आधी भीती वाटत होती शेखरला आणि तुला की इंटरेस्टिंग होईल की नाही, पण जवळजवळ तासभर लोक तुझ्याकडे ऐकत होते इंटरेस्टनी. मी आता फोरम ओपन करतो. कोणाला काही प्रश्न असतील तर तुला विचारायला आहे ना, तुला वेळ आहे ना अजून 10? कारण प्रश्न माझ्या मते बरेच असतील आता. तर एक माणसं जी हात वर करतील त्यांना मी प्रश्न विचारायला सांगतो.
कोणाला प्रश्न विचारायचे आहेत? सतीश, अनम्यूट कर स्वतःला. सतीश, हा विचार. हे सिव्हिल सर्वंट म्हणून जे जातात एवढे सगळं प्रोसिजर पार करून अर्थात त्यांनी 0.1% लोकच वरती जातात, तर डेफिनेटली ती त्या लेवलची एकदम म्हणजे हायेस्ट क्वालिटीची लोक असतात तिथे. आणि शेवटी देश तर ते चालवत नाहीत, ते काय पॉलिसी बनवायला मदत करत असतील किंवा इम्प्लिमेंटेशन साठी करत असतील. शेवटी देश हा पॉलिटिशियन्स चालवतात. तो ऑब्व्हियसली त्यांना पॉलिटिकल प्रेशर मध्येच काम करावं लागणार, त्याच्या व्यतिरिक्त ते करू शकत नाहीत. तर असे सिव्हिल सर्वंट असतात की जे रिवोल्ट करतात आणि तरी पण काम करतात, मग परत त्यांची बदली पण होऊ शकते. तर मग ह्याच्यामध्ये एवढा सगळा अचीव्ह करून शेवटी फ्रस्ट्रेशन नाही काय येऊ शकत मला वाटतं. Actually is a very valid statement. होतं असं की काही सिव्हिल सर्वंट जे आहेत ना, as very well put, these are one of the smartest people. आणि त्यांना थोडंसं पॉलिटिशियनना पण थोडंसं फिरवता येतं नाही म्हटलं तरी. आता आपण म्हणतो की कदाचित पॉलिटिशियन्स चालवतात, बट टू बी ऑनेस्ट पॉलिटिशियन्स थोडेसे जे पॉलिसीज निघतात ते तेवढंच. पण पॉलिटिक्स प्रेशर म्हणजे जे स्वतःची जी कामं करून घ्यायची असतात ना, तिकडं त्यांना खूप त्रास होतो. हा एक प्रॉब्लेम आहे. कारण की आपले पॉलिटिशियन्स आहेत ना, फक्त पॉलिटिक्समध्ये असं फक्त किंवा इन्व्हॉल्ड असे नाही आहेत. त्यांचे लँड डिलिंग्स येतात, त्यांचे मग पेट्रोल पंप येतात, एलपीजी कनेक्शन द्यायचे असतात लोकांना. ऑल ऑफ दीज कम इन टू प्ले. बट फ्रस्ट्रेशन येस. तुम्हाला जर एक आकडा देऊ मी, तर हे जे 1000 सीट दरवर्षी येतात ना, हे नॉट बिकॉज पीपल रिटायर्ड, इट इज बिकॉज पीपल रिझाइंड. ते रिझाइंड बिकॉज तेवढं प्रेशर पडते त्यांच्यावरती. आणि आपल्याकडे खूप इन्स्टन्सेस आहे जिथे लोकांनी जे सोडून गेलंय की नाही जमते मला, मी निघतोय, असं देखील आहे. सो येस, आय कम्प्लिटली अग्री विथ यू की फ्रस्ट्रेशन खूप आहे अँड लॉट ऑफ पीपल रिझाइन ॲज वेल. आणि ते रेझिग्नेशन दिले जातात म्हणून हे एवढे सीट्स परत येतात. दुसरा कोणाला प्रश्न विचारायचा आहे अजून? प्रसाद, अनम्यूट कर स्वतःला प्लीज. कुठे गेला प्रसाद? हा, अरे हा, बोल प्रसाद. आवाज येतोय? येतोय येतोय. अच्छा, मला सिद्धांत तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही युपीएससी सांगितलं, युपीएससी मध्ये आय अग्री की क्रीम ऑफ द सोसायटी सिलेक्टेड फॉर IAS, सिव्हिल सर्व्हिसेस, IPS, ओके अग्री. पण स्टेटचे जे सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये कितपत योग्य प्रकारचे कॅन्डिडेट मिळतात? कारण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मध्ये जे कर्णिक प्रकरण झालं होतं मध्ये, त्याच्यानंतरच्या काळात बराच वेळा असे लोक आले होते की ज्यांनी करोडो रुपये दिले ते फक्त सिलेक्ट झाले. त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? या ओके. हा इश्यू खूप मोठा होता, अग्री. आणि खूप पैशाची उलाढाल झाली होती आणि मग त्यांना बरेचसे सीट दिले गेले होते. ऍज फॉर एमपीएससी देखील इट इज द क्रीम ऑफ द क्राऊड. एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये जे क्रीम आहे त्या लेवलच वरती जाणार. आणि एमपीएससी ला कसं आहे की जोपर्यंत तुम्ही डोमिसाईल नाही आहात महाराष्ट्राचे, तुम्हाला एक्झाम द्यायला तुम्ही एलिजिबल नाही. म्हणजे फक्त महाराष्ट्रीयनच एमपीएससी देऊ शकतात. ऍज कम्पेअर्ड टू समजा उत्तर प्रदेशचं घेतलं किंवा गुजरात किंवा गोवाचं देखील घेतलं, तर पीपल फ्रॉम ऑल ओव्हर दी कंट्री कॅन गिव्ह दीज एक्झाम्स, त्याचे स्टेट सर्व्हिस, पण नॉट फॉर महाराष्ट्र. सो आपला मराठी जो आहे तोच येऊ शकतो. राहिला प्रश्न की एक इन्सिडन्स हा खूप मोठा होता, बट फ्रॉम देन ऑन एमपीएससीनी थोडंसं ना ओपन केलंय देअर एक्झामिनेशन पॅटर्न. इनफॅक्ट देर आर लॉट मोर ओपन देन युपीएससी नाव. युपीएससीचं कसं आहे, मेन्सची एक्झाम जी येते ती रिटन असते, एमपीएससी तशी नाही आहे. एमपीएससीचे सगळे एक्झाम्स ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्या काय की तुमच्याकडे एक कार्बन कॉपी राहते की तुम्ही कुठले आन्सर्स दिले आहेत, एक कॉपी एमपीएससी ला जाते आणि एमपीएससी परत आन्सर की देखील पाठवते की तुम्हाला चेक करा की तुम्हाला किती मार्क पडले. या व्यतिरिक्त एमपीएससीने जे चेंजेस केलेत आता की प्रत्येक एक्झाम पार्ट झाल्यानंतर दे हॅव स्टार्टेड टू गिव्ह ऑफ कट ऑफ्स की ह्या
मार्कांचे जे मुलं आहेत तेच फक्त पास झाले. याच्या व्यतिरिक्त त्यांचे नाव, रोल नंबर हे देखील एमपीएससी आता द्यायला सुरुवात केली ऑन देअर वेबसाईट राईट आफ्टर दी एक्झाम, की बाबा ही मुलं पास झाली आहेत आणि ही मुलं इंटरव्ह्यूला येणार आहेत. पैसे देऊन समजा पास होण्याचा तो लिटरली झिरो झालेला आहे आता. पण पैसे देऊन टू बी ऑनेस्ट पोस्टिंग जे असतात की मला गडचिरोली नको किंवा मला मुंबई द्या किंवा पुणे द्या, सिटी एरिया द्या, हे थोडंसं आपण म्हणू शकतो आहे. बट दॅट इज देअर एव्हरीवेअर आय सपोज. सो दॅट इज समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड राईट नाव. बट ऍटलीस्ट जे एमपीएससी जे एक्झाम्स आहेत दे हॅव बिकम मच मोर ओपन, वे मोर ओपन देन युपीएससी एज वेल. म्हणजे युपीएससी मध्ये थोडंसं गफला होऊ शकतो, पण एमपीएससी मध्ये आता होणं लिटरली इम्पॉसिबल आहे, कारण की एव्हरीथिंग इज आउट देअर. परंतु तुम्ही जर विचार हे केलं तर बाकीच्या फॅकल्टी पेक्षा शेतकी फॅकल्टी, ऍग्रिकल्चर घेऊन येणारी मुलं सगळी सिलेक्ट होत होती. ह्याच्या मागे काय होतं? राहुरीला बसायचे सगळे फायनल इयरला. माहितीये, मला माहितीये, राहुरीचे खूप मुलं. अख्खा सिव्हिल सर्व्हिसेस, स्टेट सर्व्हिस, सिव्हिल सर्व्हिसेस अख्खे सगळे डॉक्टर आहेत सगळे. कोण व्हेटरनरी डॉक्टर आहे किंवा शेतकीच्या मधले आहेत. येस 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 येस. आत्ताचा जो समजा आपण जो एक्सपिरियन्स बॅच जे बघतो ना, लेट्स से इव्हन 10 इयर्स 15 इयर्स, हे सगळा तो क्राऊड. आता फक्त चेंज असं झालाय की सिलेबस चेंज केलाय. आधीचा सिलेबस वॉज व्हेरी ऍग्रिकल्चर ओरिएंटेड, आता तसा नाहीये. आधीचा सिलेबस थोडासा पाठांतरवर होता, आता अंडरस्टँडिंगवर आहे. आता तुमचं नॉलेज किती, तुमचं वाचन किती, ह्याच्यावर डिपेंड जास्त होतं. म्हणजे टू गिव्ह एन एक्झाम्पल, आधी विचारलं जायचं की महात्मा फुले यांचं मूळ नाव काय आहे, तर एक छोटस वर्ड मध्ये यांचं लिहिलं जायचं. पण आता तसा प्रश्न येत नाही. आता असा प्रश्न येतो की समजा आपल्या हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये जर का आपण गटर कव्हर्ड केले होते तर ते आपल्याला आता का करता येत नाहीत, आणि मग 4 ऑप्शन त्याच्यावरती डिस्कस, हे असे प्रश्न पडतात. म्हणून आता जी मुलं ती ऍग्रिकल्चरच्या कॉलेजेस मधनं वगैरे खूप कमी झाले, खूप कमी. आता इंजिनियर भरलेत सगळे. राजीव पाटीलला प्रश्न विचारायचा आहे. राजीव, अनम्यूट कर स्वतःला प्लीज. Yeah, Siddhant, you spoke something about NRC in Assam. Yeah. I have a question. माझा प्रश्न असा आहे की I understand the government wanted to know who are original Assamese and who are not original Assamese. परंतु as a civil servant, when I am talking about civil servant, is it not possible for any civil servant to advise the leaders or the legislators or the lawmakers to advise them what is feasible? Because if you are asking today in 2020, if you are asking for a proof of 1971, yeah, and therefore somebody says kagaz nahi dikhayenge, can you ridicule them? Yeah. Now that is a very nice question. Let me tell you how this actually worked out. The problem actually arose, as we had said, during the Bangladesh war. आणि हे जे करायचं होतं एनआरसी, दिस वॉज सपोज टू बी डन इन 2003. सो 85 मध्ये जे फायनल अकॉर्ड साइन झाला होता बिटवीन राजीव गांधी अँड बिटवीन द वेरियस पार्टीज ऍक्च्युअली सॅट देअर, म्हणजे आसाम गण परिषद अँड एव्हरीबडी इन्क्लुडेड, त्यांचं असं ठरलं होतं की बाय 87 हे संपायचं आहे. इट डिड नॉट गो एनिवेअर बियॉन्ड दॅट, अँड फायनली इन 2003 द सुप्रीम कोर्ट सेड की बाबा आता तरी करा. ते लक्ष ठेवता ठेवता सुप्रीम कोर्टनी सांगितलं की बाबा आता बाय 2017 पर्यंत करा. ते सुद्धा एक्सटेंड झालं. सो दिस इज नॉट व्हॉट द गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू डू, द सुप्रीम कोर्ट हॅज बीन पुशिंग. Now we are not trying to ridicule the people who are sitting in Delhi. The issue is that the misinterpretation of what the law actually says. This law is for the people of Assam, not for the people sitting in Delhi. And as for the people of Assam, the accord was very clear by 1971 की आपल्याला हे दाखवायचं आहे. बर, आणि अजून एक गोष्ट जी आपण मिस आउट करतो ना, की these are to be tried by the tribunals. Now let me tell you how this works.
So even if it is with the tribunals, there are about 38 lakh people who we found not to be part of the draft. My question is something different. My question is something different. Yeah. When we are talking about civil servants who are a cream of the society, you said something about that. Yeah. Is it not, Supreme Court may say any damn thing. That's not the problem. Okay. But once the responsibility is given to the civil servant to implement it, is it not advisable or is it not a duty of a civil servant to advise somebody that is it practicable or impracticable? Yeah, it is actually the duty, sir, and they have done that. But the problem then again arises that Supreme Court is saying that they cannot go beyond that. No. I'm sorry. You could have got, see, this some similar thing happened in the forest department, because if you remember the case where the Supreme Court said that all the forests, there should not be any non-forest activity. Agreed. The civil servants, I'm sorry to say this, civil servants, wherever there was a barren land, they declared it as a forest, and whatever they found on the barren land, they said it that it's a non-forest activity. What is your take on this? Okay. So the issue actually what happens here is you need to consider the unfortunate imprisonment of civil services also. If I do not agree to do a certain work which is being told to do to me, immediately I'm sent somewhere where I cannot work at all. Okay. You need to look at these are not robots but also humans who need to take care of themselves, and whatever they can, they have to choose the lesser of the evils. I completely agree to the fact that ki kadachit he forest department, I think the Gargil reports तुम्ही म्हणताय ना, Gargil report मध्ये जेव्हा आलं होतं regarding the forest services, that त्यावेळेला हा मोठा issue होता. The problem over here is the definitions that have been given by the government. That sometimes becomes a problem. How do we define what a forest area is? Or even how do we define whether a barren land where there are certain activities in place and for how long those activities have been there? The humanity का जो aspect आहे ना, ते धरून चालायचं हे civil servants ना खूप महत्वाचं आहे. There is absolutely no two ways about it. I completely agree with you on that. However, there are still boundaries that a civil servant has to work under, sir. He just cannot go around bashing being Singham every time. That is the problem. The boundaries that the person has to work under are huge. You tried your level best to answer. Thank you very much. I hope I have been able to, but then what happens is, if we are in a certain mindset ki he asar त्यांनी करायला पाहिजे होतं आणि त्यांनी केलं नाही, I don't want to be politically incorrect right now. म्हणून मी त्याच्यात जास्त बोलत नाही. I'm not blaming any person. I was just trying to say that when you are a cream of the society, it is your, because I worked in a trial called Antule trial. When I saw the files of the government, just that time the Jain chief minister Antule wanted a certain funds for a particular trust. Okay. And there was a social, cultural department, whatever you call it. The secretary wrote on that file as directed by the chief minister. So he didn't apply his own mind. He said as directed by the chief minister. So I was asking you time and again, was it not a duty of a civil servant to advise a person who is in power? And it is always is, but that is the problem. However, the fact that they might be running the country, mentioned earlier, political pressure हा खूप असतोच. ह्या गोष्टी होत नाहीत. आणि ज्या छोट्या गोष्टी असतात ना, की ही जमीन जाता कामा नाही किंवा पाहिजे किंवा हे फंड्स ह्या सर्टन लेट्स से कंपनीला जायला पाहिजेत. मग तिकडे जर का वर्ण आलं असेल
And you know what he did? He very clearly and very nicely wrote as directed by the CM. म्हणजे स्वतः हात बाहेर काढून घेतले. How cunning they play. So that is a huge problem that has been affecting. But Okay, I think राजू आणि सिद्धांत तुम्ही वेगळा पर्सनल कॉल करा. म्हणजे आतल्या गोट्यातल्या बातम्या कळतील तुम्हाला. सॉरी. No, sir. Perfect. चालेल. आवडेल. शेवटचा प्रश्न कोणाला असेल तर यश तुला आहे का? तो ऍस्पिरंट आहे. यश मला ओके आवाज येतोय? हा येत. Okay, sir, first of all, thank you so much on discussing particularly about CA. That was a really good discussion. Second thing, मला एक जो प्रश्न आहे ना, it's a very vague प्रश्न आहे. Okay, I have completed my MBBS. So, as per my post-graduation medical examinations, आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट दर वर्षाला रिझर्वेशन पॉलिसीज बदलते for admission criteria. So, as per today's scenario, it is only 4% reservation available for general category students. So the same question I have, what is the current scenario in UPSC? UPSC मध्ये total reservation policy कशी आहे? Okay. Sorry यश, पण मला कुठेतरी मध्ये कट झालं. But I think I got a question की reservation policy UPSC मध्ये आता काय चालू आहे असं? हो. Okay, cool. See, the thing with UPSC is that there are certain percentages given. For example, 27% for OBC and another 15% for SCs and STs आणि असे additions होतात. So roundabout, if you look at it, around 50% or so, हे seats हे reservation ला जातात. Okay. So that is the case. आणि ह्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ देखील वेगळा थोडासा कमी लागतो. But I think that is acceptable considering the social scenarios that have been going through. That is very the case. Much. Okay, definitely 50% is still very much a respectable seats left for general category. Okay, now let me explain something to you. General does not mean that non-general can apply. Perfect. Agree. Everybody is eligible for it. So it is possible that any candidate coming in from SC or ST category can actually come in for civil services. So that is the case. But then these numbers also can change sometimes. Consider the fact की last year जर का ते seats vacant राहिले तर काय झालं, ते परत भरायचे आहेत का, so तसं ते भरता येतात. So that is not the case. That is still fine. Okay. सिद्धांत, यशला पण तुझा नंबर देऊ, त्याला काही प्रश्न विचार. तो ऍस्पिरंट आहे, त्याला UPSC बरोबर ना यश? तुला करायचं ना? काही विचारायचे असतील प्रश्न वगैरे तर तो विचारेल. Yeah, in fact, Yash, if you do want to talk, we can talk about CA for another couple of hours because it does not really end in 40 minutes, to be honest. Exactly. Yeah. Okay. सिद्धांत, थँक यू व्हेरी मच. तू खूपच छान बोललास आणि आम्ही नोट केलेलं आहे की आमच्या नंतरची जनरेशन खूपच स्मार्ट आणि खूपच हुशार तयार झालेली आहे. आम्हाला इथे झूम वर बोलायचं म्हणजे बऱ्याच लोकांचे अजूनही पाय थरथरत आहेत, पण तू छानच सर्वांना उत्तर दिलीस आणि रॅशनल उत्तर दिलीस. खूप आवडला तुझा सेशन. सर्वांतर्फे 11वीच्या तुझ्या मामा आणि कोण मावशा त्या सर्वांतर्फे तुला खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. एक शेवटचं रिच्युअल असतं आमचं, सर्वांबरोबर एक फोटो काढायचा. ते एक स्क्रीनशॉट करतो तयार आणि मग तुला ज्या कोणी रिॲक्शन येतील आमच्या ग्रुप वरती त्या मी PDF करून पाठवीन. आता एक फोटो काढतो. अरे तिसरी घंटा वाजवली आज. सतीश दिसतोय. कोणी वाजवली तिसरी घंटा? मी म्यूट होतो. उद्या कोण आहे? डॉक्टर. उद्या कोण आहे? उद्या कोण नाही आहे. परवा मंगल आहे. सीमा आहे ना उद्या? उद्या सीमा करते. ठरलं? उद्या सीमा आहे. सीमा आहे. ओके. आज आली नाही ती राजू? नाही, ती फक्त आय डोंट नो, शी डिडंट कम टुडे. ओके. पण उद्या कन्फर्म करशील? मी उद्या फोन करतो तुला आणि मग तिच्याशी बोलून घेईन. ओके, शी हॅज प्रिपेअर्ड हरसेल्फ. इफ एट ऑल इट इज नॉट कन्व्हिनियंट, आय टेल हर. नाही ठीक आहे ना.
उद्या 10 वाजता चालू करू. किती 1 तास खूप झाला उद्यासाठी? आम्ही तिला 40 मिनिट सांगितले, 30 मिनिट सांगितले, 10 मिनिट्स फॉर इंटरॅक्शन. ओके ओके. मी एक फोटो काढतो. 1 तास सांग तिला, हरकत नाही. ओके. इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. मी फोटो काढतो. 3, 2, 1. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सिद्धांत. नाईसली. गुड नाईट. थँक्यू. खूप स्मार्ट मुलगा. मस्त बोलला. हाय टू आर. मस्त बोलला. छान झालं. थँक्यू. तूच नाही केलं. बाय.